हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी चिली पॅटेटो, ते पण डीप फ्राय न करता. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. क्रिस्पी चिली पोटॅटो बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 3 बटाटे. इकडे तुम्ही जुना नवीन कोणताही बटाटा घेऊ शकता. तर इकडे मी बटाट्याची साल काढून घेते आहे. फक्त आपल्याला मोठ्या साईजचे बटाटा घ्यायचा आहे, छोटे नाही घ्यायचे आहेत. तर ह्या तिन्ही बटाट्यांची मी साल काढून घेतली आहे. आता याला आपण कापून घेऊया. कापण्यासाठी इकडे आपल्याला उभा बटाटा कापून घ्यायचा आहे. जसे आपण फ्राईज बनवतो त्याप्रमाणे आपल्याला बटाटा चिरून घ्यायचा आहे. तर मधनं मी 3 कापा करून घेतले आहेत. आता आपण उभे स्लाइस करूया. याप्रमाणे आपल्याला बटाटा चिरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी मीडियम साईजमध्ये बटाटा चिरून घेतला आहे. आता हा बटाटा आपण एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता ह्याच बटाट्याला आपल्याला उकळवून घ्यायचा आहे. हा बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, पण हा बटाटा आपल्याला खूप जास्त नाही शिजवायचा आहे. एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. बटाटा कच्चा पक्का ठेवायचा आहे, खूप जास्त शिजवायचा नाही आहे. तर मी सर्व बटाटा ॲड केला आहे पाण्यामध्ये. आता याला आपण मीठ टाकून एक उकळी येऊन देऊया. तर इकडे तुम्ही बघू शकता एक उकळी आली आहे आणि बटाटा शिजला आहे की नाही ते पण आपण चेक करूया. तर इकडे सुरीच्या साहाय्याने आपण कट करायचं. एकदम अलगद बटाटा कट होतो म्हणजे इकडे आपला बटाटा शिजला आहे. ह्याला आपल्याला जास्त ओव्हरकुक नाही करायचं आहे. त्यातील पाणी काढून टाकलं आहे आणि गरम असतानाच आपण ह्या बटाट्याला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी मी इकडे घेतले आहे 2 चमचे तांदळाचे पीठ आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. आता यामध्येच घालूया अर्धा चमचा एवढी लाल मिरची पावडर, 2 चमचे शेजवान चटणी आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व जिन्नसे आपण एकजीव करून घेऊया. बटाट्याला आपल्याला व्यवस्थित लागून द्यायचं आहे. हे बटाटा आपण पाणी काढून टाकतो तर गरम असतानाच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण बटाट्याला मसाला लावून घेतला आहे. आता याला आपण डीप फ्राय करणार नाही आहोत. मी सांगितल्याप्रमाणे आज आपण बटाटा शॅलो फ्राय करणार आहोत. तर शॅलो फ्राय करण्यासाठी मी इकडे पॅन ठेवला आहे. पॅनमध्येच 2 चमचे एवढे तेल घालणार आहे. तेल थोडेसे गरम झाले की आपण यामध्येच एक एक करून सर्व बटाटा ॲड करणार आहोत. जर तुम्हाला शॅलो फ्राय आवडतच नसेल तर तुम्ही इकडे डीप फ्राय करू शकता. तर याप्रमाणे आपण सर्व बटाटा यामध्ये ॲड करूया आणि स्टार्टिंगला ह्याला आपल्याला लगेच हलवायचं नाही आहे. गॅस इकडे आपल्याला मीडियम टू लोवरच ठेवायची आहे आणि 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर आपण बटाटा उलटापलटा करणार आहे. तिकडे 2 ते 3 मिनटं झाले आहे आणि मी बटाटा उलटापलटा करून घेते. असे करून आपल्याला 5 ते 7 मिनटं बटाटा असाच भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त असा क्रिस्पी आपला बटाटा फ्राय झाला आहे. मी बटाटा तसाच पॅनमध्ये ठेवला आहे आणि गॅस स्लोवर ठेवला आहे, जेणेकरून आपण जेव्हा ग्रेव्हीमध्ये टाकू तेव्हा बटाटा आपला गरम राहील आणि क्रिस्पी राहील. तसेच इकडे मी व्हेजिटेबल्स घेतले आहे. कांदा, लसूण आणि अद्रक आपल्याला घ्यायचा आहे. तर कढई ठेवली आहे. याच कढईमध्ये ॲड करूया 2 चमचे एवढे तेल. तेल गरम झाले की यामध्ये 7 ते 8 पाकळ्या बारीक चिरून घेतलेला लसूण घालणार आहोत आणि 1.5 इंच आलं. आलं लसूण आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहे. गॅस इकडे मी फास्ट टू मीडियमवरच ठेवला आहे. आलं लसूण आपलं भाजलं आहे. आता यामध्येच आपण घालूया कांदा. तर मी इकडे मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला आहे उभा. आता हा कांदाही आपण भाजून घेऊया. तर इकडे आपला कांदाही भाजला आहे. आता यामध्येच घालूया सिमला मिरची. सिमला मिरची ही 1 घेतली आहे. तसेच यामध्ये ॲड केले आहे 3 हिरव्या मिरच्या. मध्ये चीर मारून आपल्याला 3 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत. आता हे सर्व जिन्नसे आपण 3 ते 4 मिनटं असेच परतून घेणार आहोत मीडियम टू हाय गॅसवर. तर इकडे माझ्या भाज्या मस्त फ्राय झाल्या आहेत. आता यामध्येच ॲड करूया सॉसेस. तर सॉसमध्ये मी सर्वात प्रथम घेतला आहे 2 चमचे एवढं टॅमॅटो सॉस, 1 चमचा सोया सॉस,
1 चमचा ग्रीन चिली सॉस. ग्रीन चिलीचे सॉसचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. 2 चमचे शेजवान चटणी आणि अर्धा चमचा काळी मिरी. आता हे सर्व आपण परतून घेऊया. तसेच ॲड करूया चवीनुसार मीठ. आणि हे आपण मसाला असा 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे. इकडे आपला मसालाही भाजला आहे. आता आपण हा बटाटा ॲड करूया. बटाटा ॲड करून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आहे की नाही झटपट होणारी रेसिपी, घरी नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते. तसेच यामध्ये ॲड करूया 1 चमचा सफेद तीळ. सफेद तीळ ॲड करून आता याला आपण 2 मिनटं असेच परतून घेणार आहोत. आता आपण सर्व करूया. तर इकडे आपली क्रिस्पी चिली पॅटेटो रेडी झाले आहेत. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा.